नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तळोजा आसावरीकरांचा पाणी आक्रोश, सिडकोवर धडक मोर्चा, 10 दिवसात तोडग्याचे लेखी आश्वासन नको, हक्काचे पाणी द्या। 12 टाक्यांना दररोज 90% टँकरने पाणी देण्याचा सिडकोचा निर्णय। गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या तळोजा फेज 2 सेक्टर 27 येथील आसावरी गृहसंकुलातील रहिवाशांचा संताप अखेर रस्त्यावर आला। पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसल्याने संतप्त रहिवाशांनी मंगळवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सिडकोच्या सीबीडी भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढत पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधलं। मोर्चामुळे सिडको प्रशासनावर दबाव निर्माण होताच सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेतली। या बैठकीत रहिवाशांच्या पाणी प्रश्नावर तात्पुरता दिलासा देतानाच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आलं। 10 दिवसांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा। बैठकीत आसावरी गृहसंकुलातील 12 टाक्यांमध्ये पुढील 10 दिवस दररोज 90% पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात रहिवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अतिरिक्त 20 दशलक्ष लिटर पाण्यासाठी पाठपुरावा। कायमस्वरूपी तोडग्यासाठी सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडून अतिरिक्त 20 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे। हा प्रश्न 10 दिवसात सोडवण्याचे लेखी आश्वासन सिडको प्रशासनाने दिल्याचे रहिवाशांनी सांगितले। अनधिकृत बूस्टर पंपावरही कारवाई। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही सोसायट्यांकडून अनधिकृत बूस्टर पंपाचा वापर होत असल्याच्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली। अशा पंपांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। दरम्यान सिडकोने दिलेल्या 10 दिवसांच्या मुदतीकडे आता आसावरीकरांचं लक्ष लागलं आहे। या कालावधीत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून केवळ आश्वासनांपेक्षा नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याची भूमिका आसावरीतील रहिवाशांनी व्यक्त केली। बैठकीस उपस्थित नितीन बनसोडे, सतीश राठोड, गढुनाथ दिवेकर, सुमित गावडे, योगेश वाकडे, संदीप यादव, नारायण मोहिते यांच्यासह सोसायटीचे इतर सदस्य उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक। हा एकाच सिडकोवाल्यांचा धंदा झालेला आहे। गरिबांना न्याय नाही, पाणी नाही, तुम्ही कसंही मरा, तुम्ही पैसे द्या आम्हाला। 10%, 12%, 18% व्याज लावला हप्ता भरायला उशीर झाल्यावर, आम्ही तोही भरला आणि इतकं करून पाणी दिले, पाणी आम्हाला देऊ शकत नाही। कसं राहायचं? म्हातारे आहेत, वयोवृद्ध लोक नाही झाले तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? नाही, यानंतर जर पाणी मिळालं नाही तर आम्ही नवीन लॉटरी बंद करण्यासाठी धडक मोर्चा काढू आणि सगळ्या सोशल मीडियावरती नवीन घरं घेणाऱ्यांना आम्ही निवेदन करू की बाबा सिडकोकडनं घर घेऊ नका, सिडको फसवते, सिडको पाणी देत नाही, फक्त तुमच्याकडनं पैसे घेते, आश्वासन देते, आश्वासन देण्याशिवाय सिडको दुसरं काहीच करत नाही। त्यामुळे नवीन घरं कोणी घेऊ नका असं आम्ही सर्वांना आवाहन करू। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।